नमस्कार मित्रांनो, केळापूर पांढरकोळा ते केळापूर जे वारीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आषाढी एकादशी निमित्त। तर तुम्ही भाविकांची गर्दी पाहता, केळापूरमध्ये वारी पोहोचलेली आहे आणि शंकरभाऊ बडे हे भाविकांना सांगत आहे की गर्दी करू नका, शांततेने दर्शन करा। आपल्यासोबत आहे एक आदर्श व्यक्तिमत्व पोपारे साहेब। ते 50 वर्ष सायकलची वारी केली आणि ते आताही त्यांच्याकडे मोटरसायकल नाही आहे। BSNL ऑफिसमध्ये कर्मचारी म्हणून काम केले, पण एका फौजीसारखं त्यांची पर्सनॅलिटी आहे। काय सांगणार वारीबद्दल? पांढरकवडा ते केळापूर आषाढी एकादशीची वारी निघाली। त्या वारीमध्ये मी सहभाग झालो आणि केळापूरला येऊन पोहोचलो। तर आषाढी एकादशीचे महत्त्व जे आहे ते पारंपरिक महत्त्व आहे आणि त्यातले सर्व लोक आज आजच्या दिवशी उपवास पकडून आषाढी एकादशी साजरी करतात। परंतु आजचा जो सोहळा आहे तो सोहळा एवढा दर्शनीय आणि पाहण्यासारखा आहे की आपल्याला म्हणजे त्याच्यापासून काहीतरी बोध घेण्यासारखं वाटतं आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन मला एवढा आनंद मिळाला की मी तो वर्णन करू शकत नाही। माझं म्हणणं एवढंच आहे का जितके काही लोक आलेले आहे इथे त्यांना विठ्ठल रखुमाईचं दर्शन घडत आहे। आपण प्रत्यक्ष पंढरपूरला गेलो नसलो तरी आपल्याला केळापूर येथे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये दर्शन घडत आहे, हे भाग्याची गोष्ट आहे। बस इतकंच मी बोलू इच्छितो आणि विकी भाऊचे मी आभार मानतो। माझा 2 शब्द संपतो। त्यांनी असाच कार्यक्रम व्हावा आणि जनजागृती म्हणा किंवा आणखी कोणत्या गोष्टी म्हणा पुढाकार घेऊन त्यांनी हे कार्यक्रम यशस्वी करावा ही त्यांना माझी नम्र विनंती। धन्यवाद पोपारे साहेब।